विद्यार्थी नव्हतेच कसे असतात तुम्ही सांगा ना. रिझल्ट लागलाय परवा, मुलं ऍडमिशन घेत आहेत आणि ते सगळं हे 11 लाख मुलं पास झाली, ते ऍडमिशनच्या मागे आहेत, ते तिथे कसे येतील? त्यामुळे धर्मदेवाला का काढायचं तुम्हीच सांगा. तुम्ही काढायला पाहिजे, स्वच्छ करायला पाहिजे. नैतिक जबाबदारी नावाचा एक प्रकार असतो. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. शिवाजी पार्कात सध्या आपण आहोत, जिथे दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या 2 दिवसांपासून जेन झीची आंदोलनं मोठ्या प्रमाणात इथे होत आहेत. सध्या इतका मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात आहे. आपल्याला आंदोलन मोठ्या प्रमाणात होतं आहे किंवा आत्ता आंदोलक आहेत असं चित्र पाहायला मिळत नाही आहे. पण जे मुंबईकर आहेत, जे वर्षानुवर्ष इथं राहत आहेत, ते या आंदोलनाकडे कसं बघतात? या जेनझीच्या आंदोलनाकडे हे सगळे ज्येष्ठ मुंबईकर कसं बघतात? त्यांना काय वाटतं? जो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे किंवा विद्यार्थी ज्या मागण्या करतात त्यांच्यामध्ये त्यांची सगळी मतं नेमकी काय आहेत ती सगळी आपण जाणून घेणार आहोत. मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पहिल्यांदा तर एक मुंबईकर म्हणून या सगळ्या आंदोलनाकडे कसं बघतात? दिल्लीत जे आंदोलन झालं, पोलिसांवर आरोप होतोय, लाठीचार्ज झाला, पोलीस वेगळा आरोप करतायत. तुम्ही कसं बघता मुंबईकर म्हणून? ज्यांच्यासाठी आंदोलन झालं त्यांची पुन्हा एक्झाम झालेली आहे. त्यांनी कॉलेजमध्ये ॲडमिशन्स पण घेतलेली आहेत. ह्याचा अर्थ तिथे ह्यांच्यापैकी कोणीही नव्हतं तिथे. जे कोणी होते ते कोणीही असतील, त्यांच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही आहे. एकंदरीत आम्हाला एवढंच कळतं, ह्या देशामध्ये जे पार्लमेंट आहे आणि पार्लमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन कोणताही पक्ष जर पाळत नसेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पण विद्यार्थ्यांवर जो दिल्लीमध्ये लाठीचार्ज झाला, अनेक विद्यार्थी जखमी झाले. नव्हतेच तिथे, विद्यार्थी नव्हतेच कसे असतात तुम्ही सांगा ना. रिझल्ट लागलाय परवा, मुलं ॲडमिशन घेत आहेत आणि ते सगळं हे 11 लाख मुलं पास झाली, ते ॲडमिशनच्या मागे आहेत, ते तिथे कसे येतील आणि लाठी खातील? एवढे ते ह्याच्यामध्ये एम्समध्ये सगळ्या सगळ्या मोठ्या मोठ्या ह्याच्यात ते ॲडमिशन घेणार आहेत, ती मुलं तिथे येऊच शकत नाहीत. त्यामुळे हा प्रश्नच येत नाही. त्याच्यावरच चालू आहे. पण ज्या प्रकारे पोलिसांवर आता आरोप होतोय की पोलिसांनी विद्यार्थ्यांना असं नेलं किंवा जो लाठीचार्ज केला आणि त्यावरून आता देशभरात हे आंदोलन पेटलेलं आहे, ते होत आहे. यूज मत करो, विद्यार्थी थे ही नहीं वो, विद्यार्थी नव्हते. हाँ नोटरीज पब्लिक ही थी. उसमें से जो है ना, उनमें पूछे किसी को नीट का फुल फॉर्म भी मालूम नहीं है. जो आए थे ना धरना करने, उसमें से किसी को नीट भी क्या है वो मालूम नहीं है पूरा. वो सब फेस के ऊपर तो मालूम पड़ता है कौन है. इसमें एक भी विद्यार्थी कल भी इधर था, तो इसमें आधे से ऊपर तो वही पब्लिक थी सब. हाँ, कोई पढ़ने लिखे कोई नहीं. हाँ, ये गलत बात है. विद्यार्थी शब्द यूज करके ये लोग सिंपैथी लोगों का लेना चाहते हैं. विद्यार्थी थे ही नहीं वो सब. पण असं का वाटतं तुम्हाला? म्हणजे जर वो पॉलिटिकली ये सब पॉलिटिकल आहे, पॉलिटिकली है, बाकी कुछ नहीं. ये सब पैसे का खेल है सब. पहले तुम्हाला कुठल्या पॉलिटिकल पार्टीचा पाठिंबा वाटतो या आंदोलनाला, जर ते पॉलिटिकल असेल? ते कशाला सांगू. की मोठ्या संख्येने मुंबईकरांनी या आंदोलनात सहभागी व्हा. काय वाटतं, मुंबईकर साथ देतील? मिळेल? देणार, 100% देणार. 100% साथ देणार. आणि जे आंदोलन चालू आहे ते मग निषेधार्थ आहे आणि धर्मेंद्र प्रधानांना ते काढत नाही. याचा अर्थ असाच होतो की धर्मेंद्र प्रधानांचं काय चिकटले माहीत नाही आणि ते त्यांना काढलं तर धर्मेंद्र प्रधान काहीतरी त्यांची लफडी बाहेर काढतील BJP म्हणून ते धर्मेंद्र प्रधानांना काढत नाही. त्याला एवढं काय चिकटले धर्मेंद्र प्रधानला काय कळत नाही. तुमची जरा वेगवेगळी मतं इथं पाहायला मिळतात. दुसरं काही नाही, हेच आहे. तुमचं एकट्यांचं वेगळं मत आहे की अजून तुमच्या मताशी सहमत इथे कोण आहे? हा? मी माझं मत आहे ते सांगितलं. आता यांचं असं म्हणणं आहे की तिथे जे आंदोलनं झाली ते विद्यार्थी नव्हते. तुम्हाला पण वाटतं का? आता सगळं दिसतंय ना, विद्यार्थी होते, सगळे विद्यार्थी गेले. आता आपण आमच्या लोकांना काय हे करणार? विद्यार्थी होते, आहेत अजून विद्यार्थी. त्यांचं असं म्हणणं आहे की नीट पेपर फूट झालेली आहे, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, अशी एक त्यांची ती मागणी आहे. हो, बरोबर, द्यायलाच पाहिजे ना. कारण ते धर्मेंद्र प्रधानचा का घेत नाही रिझिग्नेशन? कारण याचा अर्थ सरळ आहे, धर्मेंद्र प्रधान जर रिझिग्नेशन घेतलं तर सगळे यांचे लफडे बाहेर पडतील BJPची का असेल त्याचे. त्यामुळे ते धर्मेंद्र प्रधानचा घेत नाही. तुम्ही तुमची रिॲक्शन तुम्ही अशी दिली का? का तुम्हाला त्यांचं, तुम्ही सहमत आहात का त्यांच्या बोलण्याशी? त्यांचं शेवटचं मी वाक्य ऐकलं की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्यावर BJPची लफडी बाहेर पडतील का जे काय बाहेर पडेल ते. तर मला ते कसं हे कळत नाहीये. त्यांच्या त्यांनीच केला ना. धर्मेंद्र प्रधान त्याने गेला कोणत्या वाईट दुसऱ्या मार्गाने त्याला मंत्रिमंडळामध्ये घेतला. याचा अर्थ त्यांनी काहीतरी त्यांचं असणार. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान का काढत नाही तुम्हीच सांगा. धर्मेंद्र प्रधान का काढत नाही? एवढं त्याला काय चिकटले? एवढे लफडे झाले, काय चिकटले?
तुमचा पण सपोर्ट आहे हो यांना खरं बोलले हा? हे खरं बोलले हा. माझ्या सपोर्ट काय वाटतं तुम्हाला ते खरं बोलले नाही ते बोलले खरं आहे का काढत नाही तुमच्या एवढ्या लोक लाकडी मारले हे मारले हा. काँग्रेस राजवादी पण असं मोर्चा निघत होता हा. तर ताबडतोब प्रधान लोक राजीनामा देत होते आता कुठले पण प्रधान बघा राजीनामा देत नाही चिटकले आहे सगळे. का मी त्यांना प्रश्न विचारतो का तुमचा त्यांना प्रश्न आहे आता ते त्यांनी प्रश्न विचारलाय तुम्ही जरा आता त्याचं उत्तर द्या असं आहे का राजीनामा घेत नसतील की पहिल्यापासून सुरुवात करतो जे मी ऐकलं आता ते हा. की ते तसेच घुसलेत हा. मंत्रीपद झालेत अमुक अमुक मग मनमोहन सिंग राज्यसभेच्या यानेच घुसले हा. बरोबर ना तसं पाहिलं तर हम्म. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पेपर लीक वगैरे करणारे आता राजस्थानमध्ये लीक झाले तेव्हा नाही त्यांना आंदोलन सुचलं हा. दुसरी गोष्ट म्हणजे पेपर लीक करणारी लोक ही जनताच आहे ना हे मोठे मोठे क्लास चालवणारे हे ते एवढ्या भरमसाठ फिया घेणारे पैशांनी त्यांनी जर का काही केलं असेल तर म्हणजे मंत्रींनी काय जाऊन पेपर लीक करून वाटले नाहीत ना माझं असं म्हणणं आहे मंत्री म्हणजे ठीक आहे मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी पण कोणी एवढे मॉरल दाखवलेत मला सांगा आजच्या ह्याच्यामध्ये आजच्या काळात ही पहिली गोष्ट आहे आणि आंदोलन आता जे काय आम्ही प्रसारमाध्यमांमधनं पाहतो त्याच्यामध्ये काही लोक नीटचे विद्यार्थी तर सोडून द्या पण ते विद्यार्थीच आहेत की नाही असे दिसतात का असं वाटतं का असं वाटतं म्हणजे विद्यार्थ्यांना सुद्धा काही वेशभूषा काही बोलण्याची परिस्थिती पार्लमेंट उखाड देंगे नेपाल बनाएंगे ही कुठली भाषा आणि ह्याचा विद्यार्थ्यांची विद्यार्थी आंदोलनाशी काय संबंध आहे पण मग जर ते विद्यार्थी नसतील असं तुमचं म्हणणं आहे तर मग देशभरातून इतकी आंदोलनं का होत असतील मग तेही विद्यार्थी नाहीयेत तर मुंबईत सुद्धा आता एवढ्या जणांना हो, ही एक बाजू बरोबर आहे जर का असे पण व्हिडिओज व्हायरल होत आहेत की तो खलिस्तानी आतंकी मी $1 मिलियन पाठवलेत बरोबर आहे बाहेरून काही आलं नाही याची शाश्वती आहे ही एक खरोखर जे म्हणताय म्हणजे राज्यकर्ते जे म्हणतायत की बाबा हे एक कट कारस्थान आहे सारखं सारखं असं कसं होतं आणि त्याची सुरुवात अशी विद्यार्थ्यांची चळवळ आणि अशा यांनी का होते नेपाळ आत्ताच हे म्हणतात नेपाळ पण होऊ शकेल बघा म्हणजे हे लॉस झालाय ना म्हणजे विद्यार्थी येणार हा लॉस कोणाचा झाला नीटमुळे विद्यार्थ्यांचा मग विद्यार्थी येणार ना मग कोण येणार तुमच्या कोणाच्या जवळच्या मुलांनी किंवा कोणी नीट दिली आहे असं आहे का हो, ज्यांना नीट दिले आणि त्यांना प्रॉब्लेम झाला सगळे ते काहीच करू शकले नाही ते आता मागणी काय असेल तुमची मागणी आणि राजीनामा द्यावा सर नैतिक राजीनामा द्यावा मागणं हे खूप बेकार झालं तरी नैतिक राजीनामा द्यायला पाहिजे आणि तो नैतिक राजीनामा देऊ नये म्हणून ते लोक सांगतात बाहेर विदेशातून काही मदत येते विदेशातून लोक येतात आणि हे काही ते असं काही करतात हे असं काही नाही आहे यांनी नैतिकपणा आहे यांनी नैतिक राजीनामा द्यायला पाहिजे आणि मोदींनी राजीनामा घेऊ नये हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे आता जो दबाव येतोय सरकारवर इतकी आंदोलनं होत आहेत आता 26 तारखेला पण आंदोलन आहे बरोबर आहे त्यामुळे राजीनामा घेतील असं वाटतं घ्यायलाच पाहिजे आणि यांनी नाही दिला तर ह्यांची हे नाही आहे यांची कुवत नाही आहे कारण सगळे आयात केलेले लोक आहेत ना सगळे या काँग्रेसमधून ह्याच्यातून ते आलेले लोक आहेत आणि त्यांना काढलं तर का होईल गेलं असं आहे ते बोला शेवटचं बोला तुम्ही. हो शेवटचं एवढी आंदोलन होत आहेत खरोखर राजीनामा द्या हे करा सरकार पडणं म्हणजे मुख्यतः उद्देश असा आहे की ह्यांनी सत्ता सोडावी बरोबर आहे ना पण ह्यांच्याकडे हे सत्तेत आले तर संसदेमध्ये मुलायम सिंग काँग्रेसचा जो सहकारी तो म्हणतोय BJPची बी टीम आहे आप म्हणतं हे BJPची बी टीम आहे हे लोक म्हणतात OWC BJPची बी टीम आहे म्हणजे तुम्हाला चित्र बघा की बरं ठीक आहे यांना जनता पाडेल 29मध्ये पाडेल 27मध्ये UPच्या इलेक्शनमध्ये पाडेल पण पुढे काय होणार हे तुम्ही विचार करा आणि पाडापाडी करा बीजेपीचे आता दिवस भरलेले आहेत काही होऊ शकत नाही आहे काही नाही होऊ शकत आता ह्याने आता मोदी का राजीनामा देत नाही सांगितलं 75 वर्ष आम्ही राजीनामा देणार स्वराज नाही उभाटी वगैरे काय नाही काय ते राजकारण नाही याच्यात राजकारण नाही आहे हे तुम्ही जे हे करता त्याला तुम्ही काढायला पाहिजे स्वच्छ करायला पाहिजे आता बीजेपीमध्ये कोण बीजेपीचे लॉयल लोक कोण आहेत सगळे आलेले भाडोत्री लोक आहेत बीजेपीमध्ये मग ते काय करणार हे
काहीच करू शकत नाही. ठीक आहे. त्यांच्यात काही हेच नाही आहे, कुवतच नाही आहे. हां, हां. मांडायचं असेल तर बोला बोला. नैतिक जबाबदारी नावाचा एक प्रकार असतो. पूर्वी लालबहादूर शास्त्रींनी एक मोठा रेल्वे ॲक्सिडेंट झाल्यावर स्वतः राजीनामा दिला होता. ती नीतिमत्ता आता कुठल्याही राजकारणात राहिली नाहीये. दॅट्स ऑल आय वॉन्ट टू से. पण मग आता घेतील राजीनामा असं वाटतंय का? इतकी आंदोलनं होत मी फक्त तुम्हाला माझा थेरॉटिकल पॉईंट सांगितला की जबाबदार राजकारणी तसं नाही होत. ते केलं पाहिजे. त्यांनी द्यावा न द्यावा हा मुद्दा वेगळा, पण ही पद्धत आहे चांगल्या लोकशाहीची. असं. लोकशाहीच राहिली नाही असं वाटतं का मग याच्यामुळे? लोकशाही कमकुवत होते किंवा मुळात लोकशाहीचा एक इंडेक्स आहे, डेमोक्रेसी इंडेक्स. त्यात भारताचा नंबर कितीतरी खाली गेलाय, ऑलरेडी गेलाय. या घटनेमुळे नाही, याच्या आधीच गेलाय. ही सगळी मुंबईकरांची मतं होती खरं तर. वेगवेगळी मतं आपल्याला पाहायला मिळाली आणि येस 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 वेगवेगळी मतं आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत आहे. हे खरं तर मित्र आहेत सगळे, पण तरीसुद्धा यांच्यामध्ये पॉलिटिकली वेगवेगळी मतं आपल्याला पाहायला मिळाली. आंदोलनं वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत, पण या आंदोलनांमुळे काय होणार आहे का? या आंदोलनाचा परिणाम होणार आहे का? राजीनामा जी एक मेन मागणी आहे सगळ्या विद्यार्थ्यांची, ती पूर्ण होणार आहे का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्यांवर तुमची मतं काय आहेत ती कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन आदित्य कासारेसह पूजा सोनावणे, लोकमत.